राम राम मंडळी, मी डॉक्टर गणेश भुसाळे. सर्व शेतकरी व पालक बांधवांचं गीर क्रांती आपल्या हक्काच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. चला तर गावाकडच्या पशुपालनाला एक नवी ओळख देऊया. तर भरपूर पशुपालकांचा एक कॉमन प्रश्न विचारला गेला, तो म्हणजे गाई जणल्यानंतर वासराची तातडीने कोणती काळजी घेतली गेली पाहिजे. तर आजचा खास व्हिडिओ या प्रश्नासाठी. नवजात वासराचे संगोपन कसे करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर वासराचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीचा 1 तास हा वासराच्या पुढील आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. वासराचा जन्म झाल्यानंतर त्याची श्वसन क्रिया चालू राहण्यासाठी त्याच्या नाकातली व तोंडातली घाण स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि गाई त्याला चाटत असताना गाईला त्याला चाटून द्यायची आहे, जेणेकरून त्याचं रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहील. वासराचे खूर काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला उभं राहायला अडचण येणार नाही. तसेच वासराचा नाळ बेंबीपासून 2.5 सेंटीमीटर अंतरावर कापून घ्यायचा आहे आणि त्याला टेक्चर आयोडीन मध्ये 30 सेकंद बुडवून ठेवायचा आहे. तसेच वासराला 1 तासाच्या आत गाईचा चीक पाजावा. त्यानंतर साधारणतः 2 ते 4 तासाच्या अंतरावर चीक पाजत राहावा. वासरू 10 दिवसाचं झाल्यानंतर जंताचा पहिला डोस देणं गरजेचं आहे. वासरू 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. तात्काळ जन्मलेल्या वासरासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. याच्या व्यतिरिक्त जर अडचण आल्यास तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. इतर कोणतेही प्रश्न पडल्यास कमेंटमध्ये कळवा. याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. धन्यवाद. जय गोमाता, जय गीर क्रांती.